आता GR वरून पलटी मारली, जरांगेंना वेढा घातला जातोय। जी भीती होती तेच घडतंय। हायकोर्टात हैदराबाद गॅझेटरचा GR चॅलेंज केला जाणार, 2 याचिका दाखल। गॅझेटियर मध्ये नोंद पण प्रतिज्ञापत्र नाही, तर कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही। बावनकुळेंच्या माध्यमातून आडमुठी भूमिका सुरू। भुजबळ GR बदलण्यावर ठाम। जरांगे राज्यात बंद पुकारण्यापासून ते दूध भाजीपाला बंद करण्यावर आले। नेमकं घडलंय का? छगन भुजबळ जोपर्यंत मनोज जरांगेंचं उपोषण सुरू होतं तोपर्यंत शांत होते। कदाचित भुजबळांना आश्वस्त केलं असावं की आम्ही मनोज जरांगेंच्या हाती काहीही पडू देणार नाही, पण मुंबई भोवती मराठ्यांनी वेढा घातला होता। हायकोर्टाचा दबाव वाढवला होता, पोलिसांचं दबाव तंत्र वाढवलं होतं। 5 दिवस सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंना भेटलं नव्हतं। मग तरी मैदान सुटेल या आशेवरती सरकार असावं आणि भुजबळ असावेत, पण असं काही घडलं नाही। शेवटी सारवासारव म्हणून का होईना पण सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंकडे गेलं असं भुजबळांना वाटलं असावं। मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजाकडून स्टँड कायम ठेवला आणि मनोज जरांगेंकडे जो मसुदा घेऊन आलाय तो मसुदा टर्निंग पॉइंट ठरणारा होता। अगोदर हा मसुदा बघा, मान्य असेल तर लगेच GR काढतो। GR साठी 2 सेपरेट GR निघावेत। हैदराबाद गॅझेटरचा सेपरेट GR काढा आणि सातारा संस्थांचा सेपरेट GR काढा, ही मनोज जरांगेंनी केलेली मागणी तात्काळ मान्य झाली आणि तिथून पुढे भुजबळांची चक्र फिरायला सुरुवात झाली। दुसऱ्या दिवशी भुजबळांनी आक्रमक पवित्रा घेत त्या GR मध्ये मराठा हा उल्लेख आहे तो काढा अशा मुद्द्यावरती मनोज जरांगेंच्या विरोधात छगन भुजबळ आले। ही भूमिका फक्त अगोदर छगन भुजबळच घेत होते, मात्र आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा अशी भूमिका घेतलेली दिसून येते की जी भूमिका आत्ताच्या घडीला मराठा समाजासाठी आडमुठी वाटते। त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटले की हैदराबाद गॅझेटरमध्ये जरी नोंद सापडली, मात्र तुम्हाला जर तुमच्या कुळातील रक्तातील व्यक्ती कुणबी असल्याचे जर ते प्रतिज्ञापत्र देत नसेल तर तुम्हाला कुणबी होता येणार नाही, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। मनोज जरांगे सुरुवातीपासूनच सांगतायत की ज्यांच्या कुठेच नोंदी नाहीयेत त्यांच्या नोंदी हैदराबाद गॅझेटरमध्ये आहेत आणि जर हैदराबाद गॅझेटरनुसार नोंदी सापडत असतील तर मग तुम्ही त्यांना प्रमाणपत्र दिलंच पाहिजे। मात्र आता बावनकुळेंची अट अशी आहे की तसं होणार नाहीये। आधी प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल, तुम्हाला रक्तातील कुळातील नातेसंबंध स्पष्ट करावे लागतील आणि मगच शिंदे समिती तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र देऊ शकेल। त्या व्यतिरिक्त कुणीही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, ते बोगस धरलं जाईल असं विधान करून पुन्हा एकदा बावनकुळे आडमुठी भूमिका घेतायत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। दुसरीकडे आज मनोज जरांगेंना आणखी एक धक्का बसलाय, तो म्हणजे हैदराबाद गॅझेटरला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलंय। या तरतुदी विरोधात लोकहितवादी याचिका दाखल करण्यात आली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटर आणि सातारा गॅझेटरच्या आधारे 2 सप्टेंबर रोजी अधिसूचना काढली। या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे। या विरोधात 2 जनहित याचिका दाखल करण्यात आली। ही अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्याने ती रद्द करावी अशी विनंती या याचिकांद्वारे करण्यात आली आहे। याचिका प्रलंबित असेपर्यंत या अधिसूचनेची अंमलबजावणी करू नये आणि त्याद्वारे कोणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी अंतरिम विनंती याचिकांद्वारे करण्यात आली आहे। शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेने ॲडव्होकेट सतीश तळेकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे, तर दुसरी याचिका व्यवसायाने वकील असलेले विनीत धोत्रे यांनी दाखल केली आहे। या याचिकांवरती लवकरच सुनावणी पार पडणार आहे। म्हणजे आता कोर्टातील एकीकडे वाद, दुसरीकडे OBC साठी नेमण्यात आलेली उपसमिती आणि त्यातून बाहेर येत असलेले वेगवेगळे दावे आणि प्रतिदावे, तिसरीकडे मनोज जरांगेंनी म्हटलंय की आता सातारा यासारख्या भागांमध्ये कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झाली आहे, विशेषतः धाराशिव, सातारा या बाजूने। आता हे कुणबी प्रमाणपत्र जिथे दिले जात आहेत त्याला सुद्धा ब्रेक लावला जातोय का हे पाहण्यासारखं असणार आहे। मात्र जर सरकारने आडमुठी भूमिका घेतली तर मनोज जरांगेंनी अगोदरच राज्य बंदचं आवाहन केलेलं आहे, त्यामुळे राज्य बंद होईल, भाजपाला दूध बंद केलं जाईल आणि नको ती परिस्थिती उद्भवेल असं सुद्धा मनोज जरांगे हिंट देत आहेत। आता सरकारच्या हातात आहे की ते हे सगळं हँडल कसं करतात। या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।